तपासासंदर्भात आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो की कुठपर्यंत तपास आला आहे, काय चाललं आहे. तर तपास CIDकडे असल्यामुळं परत आम्ही त्यांच्या तपास अधिकाऱ्याकडे गेलो. जास्त काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत. ते बाकीचे तपास चालू होते, त्याच्यामुळं मग ते म्हणले तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही आमचे संपर्क करा किंवा आम्ही करू, मग आपण चर्चा करू. अंजली दमानिया यांनी सांगितले की 3 जणांचे मर्डर झाले, पण त्याबद्दल अजून काही स्पष्टता येत नाही आहे. मी त्या दिवशी तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली? त्या दिवशी बोललो होतो, खात्री करण्याचं काम हे यंत्रणेचं आहे. आपण काय बोलणार त्याच्याविषयी? खात्री करून ते ठरवतील किती कोण आहेत काय. दादा, पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? अजून तपास संपलेला नाही ना, तपास चालू आहे आणि आता वाट बघतोय आम्ही 1-1 तासाची, 1-1 मिनिटाची की काय होतं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की सर्व आरोपी अटक होऊन त्यांना शिक्षेसाठी म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, त्या भूमिकेत आम्ही आहोत. दादा, वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांना आता शरण येण्याची शक्यता आहे, याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते त्यांच्या तपासाचा भाग आहे. म्हणजे कसं येणार आहे, हे पकडणार आहेत का ते शरण येणार आहेत का, ते सगळं त्यांच्याकडे आहे. आपण काय बोलणार त्याविषयी? ते त्यांच्या तपासाचा भाग आहे. आज तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, काय मागणी केली, काय सांगितलं? अजून दादांसोबत चर्चा नाही केली, आता चालवत आम्ही. आणि चर्चा काय हीच, दादा थोडं मी बाकीचे मोबाईल आहे ना दुःखात आहे. मला सगळे साथ देत आहेत. मला कुटुंबातल्या व्यक्ती सगळ्या 18 पगड जाते मराठा समाज. आम्ही चर्चा करतो ना, चर्चा केल्यावर तुम्हाला पुन्हा बोलतो. चर्चा झाल्यानंतर परत मी बोलतो. ओके.